गोरगरीब मागासलेल्या गरीब शेतकऱ्यांना व महिलांना स्वतःचे व्यवसाय करण्यासाठी कमी व्याजदरात ऋण उपलब्ध व्हावे या उद्देशाने सन 2003 साली जनकल्याण सहकारी पतसंस्था स्थापन करणाऱ्या सहकारी पतसंस्थेला 22 वर्ष पूर्ण झाले। या पतसंस्थेअंतर्गत महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरिता महिला बचत कर्ज सहज उपलब्ध करून देण्यात येते। त्याचप्रकारे मुदत ठेव, तारण कर्ज, सोने तारण कर्ज, व्यवसाय कर्ज, वैयक्तिक कर्ज, स्वतःचे घर व वाहन घेण्याकरिता कर्ज देण्यात येते, अशी माहिती जनकल्याण पतसंस्थेचे संस्थापक सुनील पाल यांनी दिली। नमस्कार, माझं नाव सुनील पाल। जनकल्याण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी कोराडी यांचा मी संस्थापक आहे आणि हे 2003 मध्ये 2027 नोव्हेंबर 2003 मध्ये महात्मा फुलेचा स्मृती दिवस ह्या दिवशी आम्ही जनकल्याण सहकारी पतसंस्थेची सुरुवात केली। आता ह्या कोराडी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सेक्टर क्रेडिट आपण दुकानात गेल्यानंतर उधारी जेव्हा मागतो तेव्हा आपण लोकांना म्हणतो माझे क्रेडिट नाहीत का, म्हणजे क्रेडिट म्हणजे उधारीवर, माझ्या क्रेडिटवर मला द्या, म्हणजे तुमच्याकडे काही नसताना तुमच्या क्रेडिटवर लोकांनी दिलं पाहिजे। म्हणून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा कायदा बनवला आणि ह्या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रभर जे काही सहकारी संस्थेचं जाळं आहे ते जाळं निर्माण केलं। ह्यासाठी की जे सर्वसामान्य लोक आहेत, खेड्यातले आहे, पाड्यातले आहेत, सर्वसामान्य दुकानदार आहेत, मध्यम आहेत, त्याचं अर्निंग कमी जास्त आहेत, परंतु तो जर 2 पैसे जमा करत असेल, त्याला जर 10 रुपयाची गरज असेल तर त्या लोकांना एक अमाऊंट भेटला पाहिजे, एक मोठी अमाऊंट भेटली पाहिजे, ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून क्रेडिट कोऑपरेटिव्ह सेक्टरचं स्थापना झाली आणि त्या कायद्यानुसार आम्ही सन 2003 मध्ये जनकल्याण सहकारी पतसंस्थेची स्थापना कोराडीमधून केली। सुरुवातीला 100 मी सभासदाकडून पैसे गोळा केले, सभासद फी गोळा करून संस्थेचं रजिस्ट्रेशन मिळवलं आणि संस्थेला एका छोट्याशा रूममधून आम्ही सुरू केलं। सुरू करत असताना मी जवळपास 11 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम केलं, म्हणजे मी ओबीसीमध्ये कुणबी समाजाचा आणि ओबीसीमध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा प्रसार व्हावा यासाठी मी ओबीसी एकतामत नावाची संघटना स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्रभर फुल टाईम काम करायचं। परंतु काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपल्या समाजातील सर्वसामान्य लोकांना कुठेतरी फायनान्शियल स्टेटस कसं देता येईल, फायनान्शियल श्रेय कसं देता येईल, तो जर अडचणीत असेल तर अडचणीतल्या लोकांना साथ कशी देता येईल, त्या छोटा मोठा उद्योग जर उभा करायचा असेल, धंदा करायचा असेल, आपल्याकडे जर असेल तर आपण देता येईल, हे उद्देश डोळ्यात ठेवून आम्ही सुरुवात केली। पण सुरुवात केल्यानंतर आमची क्रेडिट काहीच नव्हती, कारण की जो सामाजिक क्षेत्रात काम करतो त्याच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा वेगळा असतो का। ज्या माणसाची 100 रुपयाची क्रेडिट नव्हती, आज 70-80 करोड रुपयाचा टर्नओव्हर आहे, एवढी क्रेडिट। तर ह्या सर्व गोष्टीसाठी तुम्ही प्रामाणिक आहात का, तुम्ही मेहनती आहात का, तुम्ही विश्वासू आहात का, हे लोक पहिले चेक करतात। आणि म्हणून आम्हाला हे रोपटं जेव्हा रोपटं लावल्यानंतर त्याचं संगोपन करणं, त्याला मोठं करणं, त्याची वाढ करणं, याला बराच वेळ लागला आणि बराच वेळ लागत असताना खूप सारे प्रॉब्लेम्स आले का, म्हणजे आमच्याकडे फंड नव्हता, फंड नसताना कर्ज वाटप झाले किंवा फंड असताना कर्ज वाटप झाल्यानंतर वेळेत आले नाही, मग लोकांची झुंबड किंवा आम्ही दिलेले पैसे आम्हाला परत मिळाले पाहिजे। परंतु आम्ही त्याला आमच्या बुद्धी कौशल्याच्या आधारावर आम्ही तो जो येणारा प्रॉब्लेम याला सॉल्व केले आणि लोकांच्या नजरेसर आम्ही खरं ठरलो की नाही, तुम्ही खरोखरच विश्वासू आहात, तुम्ही मेहनती आहात, तुम्ही दिलेले लोकांचे पैसे सांभाळू शकता, अशा पद्धतीने लोकांनी विश्वास ठेवला। आणि आज 22 ते 23 वर्षामध्ये आज जनकल्याण म्हणजे लोकांच्या नजरेमध्ये असा शब्द आहे की जिथंच कुठं काम होत नाही, आपलं कुठंच नाही, आपल्याला कोणीच कर्ज देणार नाही, आपलं काम वाढलेलं आहे, तेव्हा त्याच्या नजरेसमोर एकच नाव येतो, जनकल्याण। म्हणून आमच्या 2 संस्था, एक जनकल्याण सहकारी पतसंस्था कोराडी आणि दुसरी आहे संकल्प नागरी सहकारी पतसंस्था बर्डी। म्हणून आमचं जनकल्याणचं घोषवाक्य आहे जनकल्याणाचा संकल्प आणि संकल्पाचं घोषवाक्य आहे संकल्प जनकल्याणाचा। म्हणजे लोक जेव्हा अडचणीत असेल तेव्हा त्यांच्या नजरेसमोर एकच नाव येतो की जनकल्याणमध्ये गेलं म्हणजे कर्ज मिळतो,
आपल्या अडीअडचणी सॉल्व्ह होतात आणि त्या आशेनं त्या विश्वासाने लोक झपाट्यानं आमच्याकडे जुडतात आणि जुडून आज जनकल्याणचा मोठा पसारा वाढलेला आहे. विश्वासानं लोकांना कर्ज मिळतो आहे, त्यांच्या ठेवी ठेवल्या जात आहेत, त्यांना वेळेवर परत केल्या जात आहे आणि हळूहळू मोठ्या प्रमाणात जनकल्याणचं वटवृक्ष निर्माण झालेलं आहे. म्हणजे जेवढे काही पैसे गोळा करेल त्या हिशोबात त्याला कमिशन मिळतो. पण तो जर समजा 10 वर्ष 20 वर्ष त्याने काम केल्यानंतर जेव्हा त्याचा दौडधुपीचा वेळ आहे किंवा पिरियड आहे कालमर्यादा आहे तोपर्यंत दौडेल तो, पण तो एक दिवस थकणार आहे. मग तो जर थकला तर संस्था काय करेल? कारण की संस्थेमध्ये कलेक्शन आणलं असेल त्याला कमिशन देऊ, परंतु जेव्हा तो कलेक्शन आणणार नाही तेव्हा संस्था कमिशन देणार नाही. पण त्याचा परिवार त्यांनी 20 वर्ष संस्थेसाठी जर दिले असेल तर संस्थेनं जनकल्याण सहकारी पतसंस्था आणि संकल्प नागरी सहकारी पतसंस्था ह्या संस्थेने काय केलं की आमचा जो एजंट आहे कर्मचारी आहे त्याला मरेपर्यंत पेन्शन मिळालं पाहिजे. तो जर मार्केटमध्ये जर फिरत असेल त्याच्यावर त्याचं कुटुंब निर्भर आहे, त्याचं पत्नी आहे, त्याच्या मुलं आहे, त्याचे आईवडील आहे. उद्या मार्केटमध्ये फिरत असताना काही कमी जास्त झालं तर जनकल्याण सहकारी पतसंस्था आणि संकल्प नागरी सहकारी पतसंस्था यांनी कर्मचाऱ्यासाठी पेन्शन योजना सुरू केलेली आहे. म्हणजे त्याचं जेवढी कमाई जेवढं कलेक्शन त्या हिशोबाने ते पेन्शन योजना सुरू केलेली आहे. आता आम्ही जवळपास 10 वर्षाची केलेली आहेत. म्हणजे 10 वर्ष त्यांना पैसे भरायचे, त्यांना स्वतः पैसे काहीच भरायचे नाही आहे, संस्थाच पैसे भरेल. 10 वर्ष पैसे भरून झाले की त्याला 11व्या वर्षीनंतर 12व्या वर्षीनंतर त्याला मरेपर्यंत पैसे भेटत जाईल. त्यानं तो काम करो अथवा न करो, तो गेल्यानंतर ते पैसे त्यांच्या मिसेसला पण मिळेल. मिसेस गेल्यानंतर ते वाचलेले जे पैसे आहे ते पैसे त्याच्या मुलाच्या आणि मुलीच्या सुद्धा कामात येईल. अशा विविध योजना आम्ही जनकल्याण सहकारी पतसंस्था आणि संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून करतो आहे. त्याच्यामुळं लोकांचा विश्वास हा झपाट्यानं वाढतो आहे आणि हे वटवृक्ष जे आहे त्याला मोठ्या प्रमाणात फळं फुलं यायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होऊन राहिलेली आहे.